पुढची बातमी पाहतोय। निवासी डॉक्टर्सने आज कामबंद आंदोलनाची हाक दिली आहे। होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी प्रॅक्टिसची परवानगी देणाऱ्या शासन निर्णयाविरोधात निवासी डॉक्टर आक्रमक झालेत। हा निर्णय मागे न घेतल्यास आणीबाणी सेवा देखील बेमुदत बंद करण्याचा इशारा त्यांनी दिलाय। सीसीएमपी कोर्स पूर्ण केलेल्या डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलकडे सशर्त नोंदणीची परवानगी मिळाल्यामुळे हा वाद निर्माण झालाय। काय सांगाल तुम्ही, तुमच्या प्रमुख मागण्या काय आणि प्रमुख मागण्या घेऊन तुम्ही इथे आंदोलन करताय? आज आम्ही हे जे आंदोलन पुकारलेलं आहे ते महाराष्ट्रभर 32 मेडिकल कॉलेजेसमध्ये आणि मुंबईतलं सगळं ज्या कॉर्पोरेशनचे कॉलेजेस आहेत तिथं आपण हे आंदोलन BHMS CCMPची जी नोंदणी आहे महाराष्ट्र वैद्यकीय परिषद याच्या विरोधात उभारलेलं आंदोलन आहे। आणि ह्या आंदोलनाचा मेन मुद्दा हाच आहे की महाराष्ट्र शासनानं हा जो कायदा केलेला आहे त्या कायद्याचा आम्ही विरोध करतो। आमचा पूर्णतः या कायद्याला असा विरोध आहे की एखादी जी पॅथी आहे, शासनानं ती पॅथी जेव्हा बनवलेली आहे त्या पॅथीचा जो त्यांची जी प्रॅक्टिस आहे ती त्यांनी त्यांच्याच पॅथीमध्ये करावी आणि क्रॉस पॅथी किंवा मिक्सोपॅथी न करता रुग्णसेवेला प्रथम प्राधान्य महाराष्ट्र सरकारनं पण द्यावं। होमिओपॅथीचं शिक्षण त्यांनी 5.5 वर्ष घेतलेलं आहे आणि 3 महिने 6 महिन्याचा सर्टिफिकेट ब्रिज कोर्स करून जर त्यांना ॲलोपॅथीचं तुम्ही लायसन्स देणार असाल तर ही पूर्णतः एका माणसाच्या हातात बंदूक देऊन लायसन्स देऊन तुला चालव जशी चालवायची तशी अशी ही भूमिका शासनाची आहे। तर त्या भूमिकेचा त्या कायद्याचा आम्ही विरोध करतो। येथील रुग्णसेवा लक्षात घेता महाराष्ट्र शासन, मुख्यमंत्री महोदय आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री महोदय याच्यावर लवकरात लवकर योग्य तो निर्णय घेतील।